फॉरेस्ट ट्रेल्स टाउनशिप भुगाव पुणे या प्रकल्पाचे पीपी म्हणजे प्रवर्तक असलेल्या बरांजपे स्कीम कन्स्ट्रक्शन लिमिटेडने प्रकल्प विकसित करताना अनेक अनियमितता आणि बेकायदेशीरपणा करून कायद्याचे उल्लंघन केले आहे। बीएमआरडीचे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी रहिवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन केलेल्या चौकशीमधून फॉरेस्ट ट्रेल टाउनशिपमध्ये झालेली बेकायदेशीर कामे आणि फसवणूक उघडकीला आली आहे। त्यापैकी अनेक बेकायदेशीर गोष्टी पीएमआरडीएच्या बांधकाम विभागाच्या संगनमताने घडल्या आहेत, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप फॉरेस्ट ट्रेल्समधील रहिवासी कॅप्टन उदय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केला। या प्रसंगी राम पार्थसारथी आणि फॉरेस्ट ट्रेल्समधील इतर अनेक रहिवासी उपस्थित होते। पुढे बोलताना कॅप्टन उदय कुलकर्णी म्हणाले, पीएमआरडीएचे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी 6/10/2025 रोजी एक आदेश जारी करून पीपीला विशिष्ट कालमर्यादा देऊन या अनियमितता आणि बेकायदेशीर गोष्टी सुधारण्यास सांगितल्या। मात्र आयुक्तांच्या या निर्देशांकडे पीपी उघडपणे दुर्लक्ष करत आहे आणि आयुक्तांनी घालून दिलेल्या कालमर्यादांचे पालन करत नाही, हे उघडकीस आले आहे। रहिवाशांनी उपस्थित केलेल्या गंभीर समस्यांचे दूरगामी परिणाम होतील आणि त्याचा परिणाम त्यांच्यावर आणि टाउनशिपमधील भविष्यातील घर खरेदीदारांवर होईल, असे आयुक्त डॉक्टर म्हसे यांनी मान्य केले आहे। तथापि कायद्यानुसार पीपी विरोधात कोणतीही कारवाई पीएमआरडीएकडून केली जात नाही। गंभीर मुद्द्यावर आयुक्तांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून कायद्यानुसार कारवाई न करता ते फक्त नगर विकास विभागाच्या सचिवांकडे पाठवले आहेत। यामुळे पीपीने त्याची सर्व बेकायदेशीर कामे जोरात सुरू ठेवली आहेत आणि ही बेकायदेशीर घरे निरपराध लोकांना विकून पैसे कमवत आहेत, असे सांगून कॅप्टन कुलकर्णी म्हणाले, STP 2005 अधिसूचनेनुसार डोंगराळ शेत जमिनीवर फॉरेस्ट ट्रेल्स टाउनशिप विकसित करण्यास परवानगी देण्यात आली होती। या अधिसूचनेच्या नियमांनुसार 2012 ते 2021 या वर्षांमध्ये उद्याने आणि खेळाची मैदाने यासारख्या एकूण 35 एकर जागा विकसित करणे आणि रहिवाशांना उपलब्ध करून देणे पीपीवर बंधनकारक होते। सन 2021 मध्ये पीपीला ITP 2019 मध्ये स्थलांतर करण्याची परवानगी देण्यात आली। ITP 2019 मध्ये STP 2005 अंतर्गत अनिवार्य असलेल्या काही अटी शिथिल केल्या आहेत, परंतु STP 2005 च्या नियमांनुसार विकसित केलेल्या क्षेत्रांना त्या लागू होत नाहीत। पीएमआरडीएच्या इमारत विभागाने जाणून बुजून उद्याने आणि खेळाच्या मैदानांमध्ये बांधकाम करण्यास पीपीला बेकायदेशीर परवानग्या दिल्या, ज्यामुळे पीपीने सार्वजनिक वापरासाठी असलेल्या जागांवर इमारती बांधण्यास सुरुवात केली। अजूनही पीपीने सार्वजनिक जागांमध्ये बेकायदा बांधकाम पूर्ण वेगाने सुरू ठेवले असून नवीन खरेदीदारांना हे अनधिकृत फ्लॅट आणि बंगले विकत आहेत। रहिवाशांच्या मागणीनुसार आयुक्तांनी सध्या सुरू असलेल्या या अवैध बांधकाम संदर्भात काम थांबवा असा आदेश जारी केलेला नाही। पीएमआरडीएने दिलेल्या बेकायदेशीर परवानग्यांमुळे पीपीने सार्वजनिक जागांवर अतिक्रमण केले आहे, याची पूर्ण जाणीव असताना देखील आयुक्तांनी पीपीला 3 महिन्यांच्या आत या सार्वजनिक सुविधा रहिवाशांना उपलब्ध करून द्या, असा मोघम आदेश दिला आहे। पीएमआरडीएने सध्या सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम थांबवण्याचे आदेश न दिल्यामुळे ही बेकायदेशीरपणे परवानगी दिलेली बांधकामे थांबवण्यास जितका जास्त विलंब होईल, तेवढ्या प्रमाणात निष्पाप घर खरेदीदारांचे नुकसान होत राहील आणि त्याला पीएमआरडीएचे अधिकारी जबाबदार असतील। फॉरेस्ट ट्रेलमधील रहिवाशांनी आता पीएमआरडीए आयुक्तांच्या दिनांक 6/10/2025 च्या आदेशातील त्रुटी तपासण्यासाठी आणि खासगी टाउनशिपवर परिणाम करणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शहरी विकास मंत्रालयाचे सचिव आणि सरकारने स्थापन केलेल्या उच्च अधिकार समितीकडे संपर्क साधला आहे आणि त्याच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे, असेही कॅप्टन कुलकर्णी यांनी यावेळी स्पष्ट केले। नमस्कार, माझं नाव उदय कुलकर्णी, मी मर्चंट नेव्हीचा कॅप्टन आहे, रिटायर्ड कॅप्टन। मी फॉरेस्ट ट्रेलचा रहिवासी आहे। फॉरेस्ट ट्रेल ही टाउनशिप परांजपे डेव्हलपर्स या पुण्यातल्या कंपनीने 2012 पासून डेव्हलप केलेली आहे। अजूनही ती डेव्हलपमेंट सुरू आहे। या टाउनशिपमध्ये परांजपे बिल्डर्सनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून अनधिकृत व इल्लीगल परवानग्या घेऊन मोकळ्या जागा, खेळाची मैदाने व बागा ज्या रेसिडेंट करता खुल्या ठेवणं गरजेचं आहे, अशा 35 एकर जागेमध्ये बांधकामे करायला सुरुवात केलेली आहे आणि ही बांधकामे आणि हे फ्लॅट्स ते निरपराध लोकांना, ज्यांना याची कल्पना नाही, अशा लोकांना ते विकत आहेत। उद्या कोर्टाने जर
ही बांधकामे अवैधानिक आणि अनियमित असल्यामुळे पाडायची जर ऑर्डर दिली तर या लोकांचं मोठं नुकसान होईल आणि ते बेघर होतील. याची आम्ही PMRDAच्या अधिकाऱ्यांना आणि कमिशनरला जाणीव करून दिलेली आहे. तरीसुद्धा त्यांनी इथे स्टॉप वर्क ऑर्डर इश्यू केलेली नाही आहे आणि आज अखेर ही अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. नाही, आम्ही पोलीस युअर राईट करेक्ट याच्यामध्ये काय केलं माहिती का, परांजपेंनी त्यांनी जे अग्रीमेंट आमच्याकडून सही करून घेतलं ते काय करतात, तिथं कॉमन मोडच ऑपरेटिंग फ्रॉम द बिल्डर्स. ते तुम्हाला जायच्या आधी 1 तास 2 तास ते म्हणतात की तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या इथे सही करा, नसेल तर तुम्ही दुसरीकडे जागा बघा. आता तुम्ही मला सांगा 10 बिल्डरपैकी 9 बिल्डरने हे सांगितलं तर माणसाने यायचं कुठे? 10व्या बिल्डरकडे जागा असेल तर तो असेल सज्जन तर जाऊ त्याच्याकडे. मग नाहीतरी तुम्ही आणि तुमचे आमचे प्रश्न वेगळे नाही आहेत बरं का. तुम्ही फक्त फॉरेस्टरकडे नाही आहेत म्हणून, पण तुम्हाला सगळ्यांना थोड्या प्रमाणात हाच अनुभव आलेला आहे बरं का. आपण आपल्याला सगळ्यांना हाच अनुभव येतो आणि शेवटी आपण एकत्रित नसल्यामुळे यांचे रेरा म्हणा ते तुमचं काय दुसरं ते त्यांचं काय ते बिल्डरचे काय ना ती संस्था क्रेड आहे हा, हे सगळे एकत्र आलेले आहेत. यांची लॉबी आहे मोठी, यांची मोठी लॉबी आहे. तुमच्या माध्यमामध्ये मी पब्लिकला असं बोलू शकत नाही, पण ह्याचे आज कुठपर्यंत पोहोचलेले आहे, ते कोणाकोणाला पैसे देतात हे सगळं जगजाहीर सत्य आहे. काही जरी असलं तरी आता फॉरेस्टमध्ये ते असे अडकलेले आहेत की ते काही जागा तर निर्माण करू शकत नाही. कायद्याप्रमाणे त्यांना तिथे 35 एकर 25 एकर जमिनीमध्ये गार्डन प्लेग्राऊंड देणं गरजेचं आहे. आज जर त्यांनी 1 एकर सुद्धा जर मोकळी जागा सोडली नसेल आणि ते बांधकाम सोडली असेल ते काय हवेत गार्डन करणार काय? हवेत प्लेग्राऊंड करणार आहे मुलांची खेळायला? मग ते काय करणार? ते पोर्टल सांगणार की ठीक आहे आमचं चुकलं काय असेल तसं झालं, यांनी आम्हाला परवानगी दिली, यांनी आम्हाला परवानगी दिली. आजकाल कुठलाही गव्हर्नमेंट ऑफिसर सस्पेंड झाल्यानंतर 6 महिन्यात परत घेतलं जातो, सगळ्यांना माहिती. तुम्हाला मी हे सांगतो, फक्त ते मी आता कंप्लेंटमध्ये दिलेलं आहे. फॉरेस्टची सुरुवातीची परवानगी घेताना सुद्धा इथे फार मोठा फ्रॉड झालेला आहे. 55 एकर जागेमध्ये त्यांनी गुंठेवारीमध्ये NA सँक्शन करून घेतलेले आहे. त्याचे सगळे पुरावे मी कमिशनरला दिले होते 21 जानेवारीला. ते म्हणले हे प्रकरण फार मोठं आहे, हे माझ्या कयाच्या बाहेर आहे, मी हे गव्हर्नमेंटकडे कळवतो. 10 महिन्यामध्ये गव्हर्नमेंट काय केलं मला माहिती नाही. आता आम्ही आपण मुद्दा सगळ्या पुराव्यानिशी आम्ही UD डिपार्टमेंटकडे घेतोय. मी गेले 5 वर्ष याच्याबद्दलचे पेपर्स शोधत होतो. कलेक्टर ऑफिसमध्ये रेकॉर्ड नाही, तहसील ऑफिसमध्ये रेकॉर्ड नाही, PMRDA मध्ये रेकॉर्ड नाही. गुंठेवारीचं रेकॉर्ड गेलं कुठे? 35 एकर तुम्ही मारणार. तुम्ही 2006 साली जेव्हा गुंठेवारी कायदा 2000 साली संपला होता, त्यांनी 2006 साली एक LDDP नाझीरकर याच्याशी संगनमत करून ही जागा 2006 साली 55 एकर जागा यू कॅन इमॅजिन NA करून घेतली अंडर गुंठेवारी. आमच्याकडे त्यावेळेचे सगळे पुरावे आहेत. आम्ही ते नंतर आम्हाला टाउनशिपच्या आर्किव्ह्ज मध्ये मिळाले पुण्यातल्या. आम्ही त्यावेळेचे सगळे सॅटेलाइटचे नकाशे काढून घेतले आणि आम्ही हे सगळे पुरावे आता UD डिपार्टमेंटला दिलेले. पण हा मुद्दा खूपच कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून मी तो काही प्रेसमध्ये घेऊ इच्छित नाही. ते गव्हर्नमेंटच्या लेवलला होईल. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की अगदी सुरुवातीपासून म्हणजे ज्या वेळेला टाउनशिपची परवानगी घेतली तेव्हापासून परांजपे बिल्डर्सनी गव्हर्नमेंटच्या ऑफिसर्सच्या संगनमत करून इथे खूप मोठ्या प्रकारचे फ्रॉड्स केलेले आहेत आणि याचे सगळ्याचे आम्ही विक्टिम्स आहोत. तुम्ही आम्हाला मदत केली, आम्ही तुमचे अतिशय आभारी राहू. आणि आम्हीच नाही, या ठिकाणी घरं घेणारे 1 बेडरूमचे लोक आहेत, 2 बेडरूम, हे सगळे लोक तुमचे ऋणी आहेत. परवानगी देणारे कोण आहे? PMRDA कमिशनर त्यावेळेचा. माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेस राहुल मैपाल नावाचे गृहस्थ होते, तेव्हा लागली परवानगी. आता ही परवानगी त्यांना देणं चुकीचं आहे हे मसे साहेबांनी मान्य केलं. त्यांना दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी त्याच्याकरता UD डिपार्टमेंटला हे दाखवून दिलं की असं कसं काय, याच्याकरता आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा. पण काम थांबवलेलं नाहीये. तुम्हाला हे सांगतो, कमिशनरकडे अधिकार आहे, PMRDA कमिशनरकडे अधिकार आहेत. त्यांनी सुरुवातीला घातलेल्या कंडिशन्स आहेत. कंडिशन नंबर 44 आणि कंडिशन नंबर 53. They have put in 2012 permission granted to Paranspe scheme. तसंच MRTP Act 51 प्रमाणे ते जर कुठल्या प्रकारे फसवणूक करून
खोटी प्रतिज्ञापत्र सादर करून जर बिल्डरनी परवानगी घेतली असेल तर ते एका आदेशानुसार ती परवानगी मागे घेऊ शकतात. हा कायदा आहे. मी मसेदारांना म्हटलं तुम्ही तो कायदा तुमच्या हातात आहे, तो अधिकार युनिटी डिपार्टमेंटचा नाहीये. जो व्यक्ती परवानगी देतो तोच ती परवानगी मागे घेऊ शकतो असं MRTP मध्ये दिलेलं आहे. तुम्ही स्वतः कलेक्टरनी त्यावेळेला तुम्ही स्वतः दिलेल्या परवानगीमध्ये मी तुम्हाला आता दोन नंबर सांगितले 44 आणि 53 त्याच्यामध्ये असं क्लिअरली दिलेलं आहे की जर तुम्ही अशा प्रकारे खोटी माहिती दिली तर आम्ही तुमच्या परवानगी रद्द करू. आणि त्याला बिल्डरने लेखी मान्यता दिलेली हो तुम्ही मान्य करा म्हणून. असं असताना सुद्धा तुम्ही का नाही त्यांची परवानगी मागे करत, तुम्ही का नाही काम थांबवत, याच्याकरता मसेजागांनी आम्हाला क्लिअर उत्तर दिलेलं नाही. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.